हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया हळद रुसली कुंकू हसले मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट। दुष्यंतवरचे प्रेम कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असली तरीही शेवटी कृष्णाचं प्रेम वरती उफाळून येतच असतं आणि दुसऱ्या बाजूला दुष्यंतलाही घरच्यांचा खरा चेहरा दिसत असतो। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा ही नुकतीच घरी आलेली असते आणि अजून पूर्णपणे ती व्यवस्थित बरीसुद्धा झालेली नसते, पण आता ती विचार करते की मला असं घरात बसून राहून पडून राहून चालणार नाही। घरात जर मी अशीच राहिले तर काम कोण करणार, शेतावर कोण जाणार। तसंही दुष्यंत सरकारांबरोबर लग्न झाल्यापासून माझं कामावरती खूपच दुर्लक्ष झालेलं आहे, शेतीवरती खूप दुर्लक्ष झालेलं आहे। आता झालं तेवढं पुरे झालं, आता मी कामाला जायला हवं, कामासाठी उभं राहायला हवं। मला बादचं कर्ज फेडायचं आहे, विहिरीला पाणी लागायचं आहे, समध्या गोष्टी करायच्या आहेत, पूजेच्या लग्नाचा खर्च गोळा करायचा आहे। दुष्यंत सरकारांचं आणि माझं जेव्हा लगीन झालं तेव्हा समधा खर्च बाळजाबाईंनी केला, पण आत्ताच्याला तसं व्हायला नको। आता कृष्णा शेतावर जाणार असं म्हणते, त्यावर भक्ती कृष्णाला सांगते, कृष्णे अगं तू काय बोलायलास ते तुला तरी कळायलं आहे काय? अगं अजून तू पूर्णपणे बरी बी झालेली नाही आहेस, 15 दिवस बी झालेलं नाही आहेत तुला घरला येऊन, आणि तुला लगेच वावरात काम करायला जायचं आहे वे। तू दाजींना कळलं तर दाजी काय म्हणत्याल, माझ्या बायकोला नेली आणि लगेचच्या लगेच राबवायला लागली। नाही नाही, असं चालणार नाही कृष्णे, हे बघ आम्ही तुला इथं आरामासाठी आणलं आहे, ते भी तू आलीस नवं म्हणून। त्यामुळं आता गपगुमान आमचं ऐकायचं आणि चुपचाप घरला बसायचं आणि आराम करायचा। उगाचच्या उगाच स्वतःची अक्कल चालवू नको कृष्णे, आराम कर। त्यावर कृष्णा म्हणते, भक्ते अगं काय बोलायलास तू हे, म्या आराम करू, म्या घरला बसू आणि मग काय करायचं आपण, कसं चालेल असं? अशानं आपलं घर कसं चालेल? हे बघ आपल्याला घर चालवायचं आहे, बाळचं कर्ज फेडायचं आहे, पूजेच्या लग्नाचा खर्च बी गोळा करायचा आहे। ह्या समध्या गोष्टींसाठी जर म्या घराबाहेर नाही पडलो तर कसं व्हायचं? आणि दुष्यंत सरकारांजवळ म्या होतो लगीन करून, तेव्हा म्या शेताकडं कामाकडं दुर्लक्ष केलं आहे गं, त्यामुळं आता मला कामावर लक्ष दिलंच पाहिजे। तर दुसऱ्या बाजूला दुष्यंतने पण केलेला असतो की जोपर्यंत मी कृष्णाला घेणार नाही सोबत तोपर्यंत मी रांगडे पाटलांच्या घरात म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही। शेवटी कृष्णाला माझ्यामुळे त्रास झाला आहे, माझ्यामुळे ती दुखावली गेली आणि माझ्यामुळेच ती घरसुद्धा सोडून गेली आहे, त्यामुळे तिला परत घरी आणण्याची जबाबदारी माझीच आहे। इतके त्या ठिकाणी बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई ह्या दुष्यंताला म्हणत असतात, दुष्यंता अरे कृष्णाला घरी आणण्याचा तू जो काही निर्णय घेतलायस का नाही बाळा, तो अत्यंत योग्य आहे बघ, मला पटायला आहे, रास्त निर्णय आहे तुझा। पर काय आहे ना दुष्यंता, अरे ती घरला येणार नाही म्हणून म्या बी घरला येणार नाही, हा मूर्खपणा आहे बाळा। पहिली गोष्ट, तुला जर तिला घरला आणायचं असेल तर स्वतःचं डोकं पहिलं थंड ठेवलं पाहिजे, स्वतः पहिलं व्यवस्थित शांतपणे विचार करायला हवा, काय करायचं, कसं व्हायचं ह्या समध्या गोष्टींचा। पर जर तू विचार न करता असाच तडकाफडकी काहीतरी निर्णय घेत असशील का नाही बाळा, तर ह्यामुळं फक्त तुला तुझ्या शरीराला त्रास होईल रे। आणि कृष्णा घरला परत आली नाही या गोष्टीचं दुःख मला आहेच की, पर माझा लेक जर घरला परत आला नाही तर मला घरात बरं वाटेल का? कृष्णा तिच्या माहेरच्या घरला गेल्या आहे, तिथं तिची बहीण आहे, तिचा भाऊ आहे, तो बंड्या, ते घेतील की तिची काळजी, तू चल बाळा घरला। दुष्यंत म्हणतो, आई मी घरी येणार नाही आहे, मला नाही चालणार, कृष्णा येईल तेव्हाच मी येईन। त्याबरोबर मग बाळजाबाई दुष्यंतला स्वतःची शपथ घालतात, तुला माझी शपथ आहे घरला चल। त्यावर दुष्यंत म्हणतो, काय गाई का केलंस असं तू, जोवर कृष्णा घरी येणार नव्हती तोवर मला घरी नव्हतं यायचं, पण आता तुझ्या शपथेखातर मला घरी यावंच लागणार। आणि मग दुष्यंत बाळजाबाईंबरोबर रांगडे पाटलांच्या वाड्यावर येतो। घरी येतो खरा दुष्यंत, पण तो ठरवतो की मी रोज कृष्णाला मनवण्याचा रोज प्रयत्न करणार आणि एक ना एक दिवस कृष्णाला म्हणून मी परत या घरात आणणार। तो बेडरूममध्ये येतो आणि म्हणत असतो, कृष्णा तुझ्याशिवाय ही खोली, हा बेड, इथली प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे गं, हे घर अपूर्ण आहे। पूर्वी मला असं वाटायचं की तू म्हणजे माझ्या डोक्याचा त्रास आहेस, तू सतत माझ्याशी भांडत असतेस, पण कृष्णा तसं नाही आहे। मुळे या घराला घरपण आलं होतं, तुझ्या असण्यामुळे हे घर बोलू लागलं होतं
आणि लवकरच मी तुला परत घेऊन येईन. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही भक्तीला समजावते, हे बघ भावा, आता म्या घरात नाही बसू शकत, मला वावरात गेलंच पाहिजे. आणि मग कृष्णा वावरात जायला निघालेली असते. आता ती चालत असताना तिला मागणं दुष्यंतचा आवाज येतो, कृष्णा. तशी कृष्णा मागं वळून बघते, पण तिथं दुष्यंत नसतो. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार नक्कीच इथं कुठंतरी असतात आणि ते माझी फिरकी घेत आहेत, मुद्दामून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. पण म्या बी कृष्णा आहे, म्या आता पुन्यांदा मागं वळून बघायचोच नाही. इतक्यात कृष्णाला दुष्यंत पुन्हा हाक मारल्याचा भास होतो. कृष्णा आता मुद्दामून पटापट चालू लागते, जेणेकरून दुष्यंतने तिला बघूच नाही. आता कृष्णा एवढी पटापट का चालते हा प्रश्न भक्तीला पडतो. भक्ती कृष्णाच्या समोर येते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे काय गं, काय झालं, एवढ्या पटापटा कशा पायी चालायल्यास? अगं आत्ता कुठं आजारपणातनं जरा उठायल्यास तर कशाला तुझ्या अंगातलं रांगडे पण दाखवायलास गं? नाही, माहिती हाय तू लय रांगडी हायस, तुझ्यात लय जोर हाय, समजा मान्य आहे, पण हळूहळू चाल की. त्यावर कृष्ण म्हणते, दुष्यंत सरकार आहेत नव्हे इथं? त्यावर पूजा म्हणते, दाजी आलं इथं? नाही बा, दाजी नाही इथं. त्यावर कृष्ण म्हणते, त्यांचा आवाज येत नाही आहे वय तुला? त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे, दाजींचा आवाज यायसाठी आधी दाजी इथं असावे लागतील ना व? दाजी नाही येत इथं, उगाच्या उगा काय बी बोलू नको. कृष्णा म्हणते, भावा किती खोटं बोलशील माझ्याबरोबर? त्यावर भक्ती म्हणते, म्हणजे कृष्ण तुला दाजींचे आवाज यायलात? त्यावर कृष्णा म्हणते, मला नाही, ते इथं आहेत म्हणून मला आवाज यायलात, नाहीतर मी काय अंतर्यामी बाबा आहे वय का बुवा आहे तर उगाच्या उगाच मला त्यांचा आवाज यायला? त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे, दाजी इथं नाहीत, तुला दाजींचे भास व्हायलेत. त्यावर कृष्णा म्हणते, गपे पूजे, बघते काय बी बोलू नगस, उगाच्या उगा देवानं तोंड दिलंय म्हणून बडबडशील वे काय पण. त्याबरोबर दुसरीकडे आता दुष्यंत हा कृष्णाला मनवण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो. आता कृष्णाला मनवायसाठी काय बरं करायचं हा खूप मोठा दुष्यंताला प्रश्न पडलेला असतो. मग तो आता कृष्णाला मनवण्यासाठी शेतात काम करू लागतो. तर इकडे घरामध्ये दुष्यंत नसल्यामुळे बाळजाबाईंनी पार्टी ठेवलेली असते जंगी, आणि जयकांत, बाळजाबाई, मैनावती, गणपत, त्याचबरोबर पूजा, सावित्री हे सगळे छान जल्लोष करत असतात. आता जयकांत म्हणत असतो की वाह वाह काकीसाहेब वाह, अहो काय जबरिया खतरनाक प्लॅन केला होता असं तुम्ही. म्हणजे ते म्हणतात का नाही, सुंटे वाचून खोकला गेला, ते एक नंबर खरं ठरलंय बघा आपल्या बाबतीत. अहो म्हणजे एवढे दिवस आपण प्रयत्न करत होतो त्या कृष्णेला घराबाहेर घालवण्यासाठी, पर ती कृष्णा काही घराबाहेर केल्या जात नव्हती. अहो आपल्या घराला वाळवी प्रमाणे चिटकली होती बघा, ती वाळवी पण नाही, पालीप्रमाणे. पालीला जरी हाकललं तरी पाल बी जाईल, पण ती कृष्णा जात नव्हती. पण ह्या मेवणीबाईंनी एक नंबर डाव टाकला. अहो आल्या का एकदम तडा त्या कृष्णीसमोर दुष्यंत बरोबर बोलल्या काय, त्या कृष्णीनं ते समजा ऐकलं काय आणि ती घर सोडून गेली काय. वा वा वा, एक नंबर बघा मेवणीबाई. तर आता त्याच वेळी बरोबर दुष्यंतचा मोबाईल घरात राहिलेला असतो आणि त्यामुळे दुष्यंत अर्ध्या वाटेतनं परत आलेला असतो आणि दुष्यंतने आता जयकांतचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता जेव्हा दुष्यंत जयकांतचं हे सगळं बोलणं ऐकतो त्यावेळी मग दुष्यंतच्या लक्षात येतं ह्याचा अर्थ हे सगळं काही बाळजाबाई आणि पूजाचं प्लॅनिंग होतं. म्हणजे पूजाच्या कुठल्याही पद्धतीचा स्मृतिभ्रंश वगैरे झालेला नव्हता, तर पूजाने हे सगळं नाटक केलं होतं. आणि दुष्यंतला जेव्हा हे कळतं की हे सगळं नाटक होतं तेव्हा त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला कळतच नसतं की बाप रे, याचा अर्थ पूजा किती नीच, नालायक, खालच्या वृत्तीची मुलगी आहे. पूजाने माझा एवढा चांगला संसार उद्ध्वस्त केला. पूजाने स्वतःवरती अगदी सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्या कृष्णाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पूजाने मला आधी माझ्याबरोबर खोटं बोलून तर फसवलंच, पण आता पुन्हा एकदा माझ्याबरोबर खोटं बोलून मला फसवलं आणि वरनं ती माझ्या घरी राहूसुद्धा लागली. नाही, आता मी पूजाला सोडणार नाही असा विचार दुष्यंत करत असतो. तर इकडे बसलेल्या आढळरावांचं लक्ष दुष्यंतवरती जातं. दुष्यंतला बघून आढळराव मनातल्या मनात हसतात आणि म्हणत असतात, वा देवी आई वा. ते म्हणतात ते खोटं नाही, तुझ्या दारात देर हाय पर अंधेर नाही. बरं केलंस दुष्यंताला इथं आणलंस ते. आता एक डाव दुष्यंतने स्वतःच्या कानानं त्याच्या आईचं कर्मकांड ऐकलं की मग तरी कमीत कमी त्याच्या डोक्यात प्रकाश पडल आणि त्याला कळून चुकल की त्याची आई त्याला वाटते तशी बिलकुल नाही. त्याला वाटतं
ती त्याची आई खरी नाहीच आहे. त्याच्या आईनं त्याच्यासमोर चांगुलपणाचा मुखवटा लावलेला आहे आणि खरी मात्र ती विचित्र आहे, विद्रूप आहे, विकृत आहे. आता एक डाव दुष्यंत समोर बाळजाचा चेहरा उघड झाला की मग आपोआपच दुष्यंत बाळजाला जन्माची अद्दल घडवणार आणि कृष्णाला घरामध्ये परत घेऊन येणार. बोला बोला आणि काहीतरी बडबडा आणि एखादा तुमचा कर्मकांड उपसून काढा, पर म्या इथं थांबाया नग. जर दुष्यंतची नजर माझ्यावर पडली तर दुष्यंतला वाटायचं म्या बी यांच्यात सामील होतो आणि मला समजत हवं होतं. मला आधी इतकडनं सटकलं पाहिजे असा विचार करत आता दुष्यंतने अढळरावांना बघण्याच्या आतच अढळराव पटकन तिकडनं उठतात आणि मंदिराकडे जातात. आणि मंदिरात आता देवी आईसमोर ते हात जोडतात, नमस्कार करतात आणि तिथे असलेली साखर देवी आईच्या चरणी ठेवण्यासाठी हातात घेत असतात. पण त्यांच्या लक्षात येतं साखर संपली आहे. मग अढळराव लगेचच घरातल्या नोकराला म्हणजे सदाला देवी आईच्या समोर साखर ठेवायला आणायला लावतात. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाला दुष्यंतचा भास होतोय असं भक्ती कृष्णाला जे काही सांगत असते ते कृष्णाला काही पटत नाही. मग कृष्ण आता शेतात पोहोचते. शेतात आता एक मुलगा काम करत असतोय. कृष्णा त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही? त्यावर तो पोरगा म्हणतो, अगं कृष्णा, म्या शिरप्या तात्याचा महादू. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अरे महादू तू आहेस वय? नाही, मला वाटलं दुष्यंत सरकारच उभा आहे तिथं. अरे पण तू असं वावरात उभा कशा पाय राहिलास? वावरात काय उभं राहायला यायचे पैसे घेतोस वय ना माझ्याकडनं? हां, काम कर की भावा. काय हे? अरे कापणी जवळ आली, कापून व्हायला हवं होतं एवढ्या पारी आपलं, पण अजून कापून झालेलं नाही आहे आपलं. त्यामुळं आता बिगीबिगीनं हात चालवा, पटपट कापून घ्या, चला मोकळं करायचं आहे आपल्याला अख्खं वावर. त्याबरोबर लगेचच तो म्हणतोय, वय वय कृष्णे मी घेतो की कापाया, आणि लगेचच तो कापाया जातो. त्याबरोबर कृष्णा पुन्यांदा शेतात काम करू लागते. इतक्यात कृष्णासमोर बसलेला दुष्यंत कृष्णाला दिसतो. दुष्यंत तिला भाकर खाऊन घे सांगत असतो. कृष्णा म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? कशा बाई असे मला एकटीला दिसताय आणि बाकी कुणाला दिसत नाही यात? दिसायचं असेल तर समजाच नाही दिसा की. अहो तुमच्यामुळं लोक मला वेडी म्हणतील. मगाच्याला भक्ती मला सांगत होती का तुम्ही इथं आलेला नाही, मला तुमचा भास व्हायलाय. तुम्हीच होतासा ना व तिथं? हां, मला काही भासबीस होत नाही आहे, मला माहिती आहे. तुम्ही मुद्दामून करायला हे समजा, मुद्दामून यायला आहे माझ्यासमोर सारखे सारखे आणि मला त्रास द्यायला. आणि माझ्या भाकर खाण्याची काळजी तुम्ही करू नकासा. म्या शेतकऱ्याची लेख आहे, मला उन्हातानात काम करायची सवय आहे. तुमच्यासारखी सुखाच्या सावलीला म्या नाही बसत. तर दुसऱ्या बाजूला आता पूजा मनातल्या मनात विचार करत असते, आता मी इथे त्या कृष्णाच्या जागी ह्या आलिशान बंगल्यात राहते, ए सीमध्ये बसती आहे, ए सीमध्ये फिरती आहे, गाड्यांमध्ये फिरणार, मस्त दागदागिने घालून मिरवणार, महागड्या महागड्या साड्या घालणार, वावरणार. आणि ती कृष्णा ती काय करते? तर ती तिकडे शेतात राबत असेल. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्यासुद्धा आता मनातल्या मनात म्हणत असतात, चला शेवटी ह्या पूजाला हाताशी धरून का होईना पण आपल्याला जे साधायचं होतं ते आपण साधलं. कृष्णाला रांगडे पाटलांच्या वाड्याच्या बाहेर कायमचं काढलं. तर दुसऱ्या बाजूला पूजा मनात म्हणत असते, खरोखर कृष्णा इतके मूर्ख, डांबीज, बावळट मुलगी मी आजपर्यंत माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नव्हती. म्हणजे मी तिच्यासमोर 4 अश्रू काय गाळले, तिला फक्त एवढं काय म्हटलं की तुझ्यासाठी मी सॅक्रिफाईस वगैरे करायला तयार आहे, तर तिला लगेच माझ्यावर विश्वास पटला आणि माझ्यावर विश्वास ठेवून ती स्वतःच्या एवढ्या सुखी संसाराला आग लावून घ्यायला निघाली. वाह, मूर्ख असण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृष्णा आहे. कृष्णाने ना स्वतःच्या पायावर ढोंडा पाडून घेतलेला आहे आणि आता तो ढोंडा तिच्या वर्मी बसणार आहे चांगलाच. त्याबरोबर सावित्री म्हणत असते, पूजे उगाच्या उगा त्या उगं तुझ्या घरात नाव घेऊ नगस. त्यावर पूजा म्हणते, आई अगं असं काय करतेस? हे तुझ्या लाडक्या लेकीचं कृष्णाचं सासर आहे की. त्याबरोबर सावित्री म्हणते, पूजे हे तिचं सासर नाही, तुझं सासर आहे. हे तिनं तुझ्यापासून हिसकावून घेतलं होतं, जे शेवटी तुझ्याजवळ आलं. समजलं ना व? हे तुझं घर आहे. त्यावर पूजा म्हणते, हो ग आई, मला माहीत आहे, माझ्या लक्षात आहे सगळं. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्या विचार करत असतात, दुष्यंत त्या कृष्णीला घरला आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायला आहे की नाही ते फक्त एक डाव थांबविले पाहिजे. नाही म्हणजे जर दुष्यंतच्या प्रयत्नांना कंटाळून किंवा दुष्यंतच्या प्रयत्नांना यश येऊन ती कृष्णा घरला परत आली तर ते माझ्यासाठी धोक्याचं ठरेल. इतक्यात बाळजाबाईंना
ते काही लोकांचे फोन येतात आणि बाळजाबाई फोन उचलतात तर समोरून लोक म्हणत असतात, वा बाळजाबाई, मानलं तुम्हाला. नाही म्हणजे तुमचा मुलगा असून दुष्यंत सरकार चक्क शेतात राबतायत, शेतात काम करतायत. नाही म्हणजे खरंच माणूस असावा तर असा, जो त्याच्या सोबतच्या त्याच्यापेक्षा खालच्या लोकांबरोबरही तितक्याच प्रेमाने वागतो. त्याबरोबर बाळजाबाई आता हे ऐकून धक्क्यातच जातात की दुष्यंत शेतात राबतोय. पण बाळजाबाई आता समोरच्या व्यक्तीला म्हणतात, अहो मग आमदार साहेब काय करणार, आता लोककल्याणाचं कार्य आम्ही हाती घेतलं आहे म्हणल्यावर लहानपणापासून आम्ही आमच्या लेकावर बी तसेच संस्कार केलेत. पैशापेक्षा माणूस मोठा, पैशापेक्षा नातं महत्त्वाचं, हे शिकवलं आहे आम्ही आमच्या लेकाला. बरं ठेवतो फोन. आणि त्या फोन ठेवतात आणि म्हणत असतात, जयकांत कुठं आहेस, लवकर ये इकडं माझ्या मोरं. जयकांत बाळजाबाईंच्या समोर येतो. बाळजाबाई करत लवकर गाडी घ्यायची आणि दुष्यंत त्या कृष्णीच्या वावरात तिला मदत करायला गेलाय ना, त्याला घरला घेऊन यायचं. काय बी झालं तरी दुष्यंतनं त्या भिकारड्या कृष्णाच्या वावरात राबलेलं मला आवडणार नाही. अरे तिची ती जमीन आपल्याकडं घाणवडीवर आहे आणि आपणच मालिक असलेल्या जमिनीवर दुष्यंत राबायलाय. दुष्यंत त्याचं कष्ट, त्याचा घाम वाया घालवायलाय. माझ्या लेकानं एवढ्या मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या आहेत, तो एवढं फाडफाड इंग्रजी बोलतो, हे एवढं समजा काय त्या कृष्णाच्या साठी वाया घालवायचं वय. कृष्णाच्या मातीत माझ्या लेकाच्या भविष्याची काय माती होताना मी माझ्या डोळ्यानं बघणार आहे वय. जयकांत कळलं ना वय तुला, मी काय सांगितलं, ताबडतोब निघ आणि जाऊन दुष्यंताला घरला घेऊन ये. आणि वय जर तो तुला काय नाही वय बोलला तर थेट तिकडनं मला फोन करायचा, म्या सांगतो त्याला बरोबर. काय बी झालं नवं तरी त्या दुष्यंतला आणि कृष्णाला म्या एक होऊ द्यायचो नाही. माझ्या लेकाबरोबर नांदण्याची, माझ्या लेकाबरोबर राहण्याची ना त्या कृष्णाची लायकी नाही, कुवत नाही आहे तिची, कुवत. जा. त्याबरोबर जयकांत होय काकीसाहेब बोलून तिकडनं जातो. बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे अगं गेलीस नवं माझ्या घरातनं तोंड काळं करून, मग कशापायी माझ्या लेकाच्या पाठी लागली आहेस. तर दुसऱ्या बाजूला आता दमून खमून शेतात बिचारी कृष्णा जरा आडोशाला सावलीखाली बसलेली असते. तर कृष्णाला तिथं हे दुष्यंतच दिसत असतो. दुष्यंत काही कृष्णाची पाठ सोडत नसतो. कृष्णा तिथं सुद्धा एकटीच वेड्यासारखी बडबडत असते. त्यावेळी भक्ती तिच्याकडे येते आणि तिला सांगते, कृष्णे तू किती बी नाही म्हण, किती बी काय बी बोल, पण तरी बी दुष्यंत सरकारांवरच तुझं खरं प्रेम आहे. तू किती बी लपवलंच नवं तरी ही गोष्ट लपणार नाही भावा. तू दुष्यंत सरकारांपासून लांब नाही राहू शकत असं सांगते. त्यावेळी मग कृष्णा बी मनात विचार करते, भक्ती बोलायला ते खरं आहे का. त्याबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.